वाहन चालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे. पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ. उरण दिनांक 2 JNPA बंदर परिसरात सध्या वाहन चालकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. तरी वाहन चालकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता आणि आपल्या मनातील भीती, गैरसमज बाजूला ठेवून पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी ट्रान्सपोर्टर संघटनेचे पदाधिकारी व वाहन चालकांना केले आहे. देश परदेशात मोठ्या प्रमाणात मालाची आयात निर्यात ही JNPA बंदरातून होत आहे. त्यामुळे या बंदरातील रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची रेलचेल असते. मात्र 2 दिवसापासून सदर वाहन चालकांना भयभीत करणाऱ्या अफवा या पसरवल्या जात आहेत. तसेच शासनाच्या हिट अँड रनच्या कायद्यामुळे धास्तावलेल्या काही वाहन चालकांनी आपल्या गैरसमजुतीनं रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटनेचे गांभीर्य ओळखून नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी JNPA बंदर परिसरातील ट्रान्सपोर्टर, ट्रक चालक व संघटनेचे पदाधिकारी व वाहन चालकांबरोबर संयुक्त बैठकीचे आयोजन पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 2 रोजी केले होते. यावेळी पोलीस व उपस्थित 60 पदाधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले की हिट अँड रन कायद्यामुळे सध्या वाहन चालकामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. तरी हे गैरसमज बाजूला ठेवून शासनाला, पोलीस यंत्रणेला वाहन चालकांनी सहकार्य करावे, कारण हा कायदा मुळात अपघात होऊ नये, तसेच अपघात झाला तर त्या अपघातग्रस्त नागरिकांना प्रथम माणूस म्हणून सहकार्य करावे. तसेच पोलिसांना तात्काळ 112 या नंबरवर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पारित करण्यात आला असून जो कोणी अपघातग्रस्त वाहन चालक पळून जात असेल तर ते योग्य नाही आणि अपघाताच्या ठिकाणाहून पळून जाणे म्हणजे हिट अँड रन समजले जाते. तरी वाहन चालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायद्याचा आदर करावा, असे आवाहन शेवटी पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी ट्रान्सपोर्टर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना व वाहन चालकांना केले आहे. त्यावेळी ट्रान्सपोर्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण. RPI धुमाड़ साहब JNPT पुलिस स्टेशन के साथ में हुई. इसमें काफ़ी ट्रांसपोर्टर्स हाजिर थे. चर्चा बहुत सकारात्मक हुई, जिसके तहत रायगढ़ रोड के ऊपर जो ड्राइवर लोगों ने गलत फहमी फैलाई है व्हाट्सएप के माध्यम से, उसके बारे में काफ़ी डिटेल में चर्चा हुई, जिसके अंदर हमको ये बताया गया है कि ये सब झूठ है. जो भी लोग यहाँ पे ये चर्चा गलत मैसेज फैला रहे हैं उसके ऊपर आप ध्यान कृपया न दें. सब ड्राइवर लोगों को मेरा निवेदन है कि अभी इंस्पेक्टर साहब ने हमको ये भी जताया है कि रायगढ़ रोड के ऊपर वो सख्त पेट्रोलिंग करेंगे, दिन रात पेट्रोलिंग करेंगे और इस तरह से कोई भी घटना नहीं घटे, इसके लिए पूरी कोशिश करेंगे. तो मेरा नम्र निवेदन है सभी ड्राइवर लोगों को कि कोई भी डर मन में न रखते हुए कृपा करके अपनी गाड़ी चलाए. और अगर आपको कोई भी दिक्कत आती है तो 112 पे डायल करके पुलिस हेल्प ज़रूर मंगाए. और सभी जगह पे इसके बारे में जानकारी दी गई है. तो आपको त्यांची एक मीटिंग बोलवली. मीटिंगमध्ये जवळजवळ 50 ते 60 ते 70 प्रतिनिधी आले होते. चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे सगळ्यांकडून. आम्ही आवाहन केलेलं आहे की आज जी परिस्थिती आहे, कालपासून सगळ्या ड्रायव्हर्स लोकांमध्ये एक पॅनिक क्रिएट झालेला आहे. अननेसेसरी लोक अफवांवर विश्वास ठेवतात. तर माझं एवढंच सांगणं आहे, तुमच्या बाबतीमध्ये तुमची काय क्वेरी असेल तर पोलीस स्टेशनला, कन्सर्न पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला पाहिजे. आमच्या नवी मुंबई कमिशनर साहेबांनी डायल 112साठी सुद्धा आम्ही एवढा त्याचा प्रसार केलेला आहे की डायल 112मध्ये रिपोर्ट झाल्यानंतर कुणाचंही काय अडचण असेल, समस्या असेल, कोण प्रॉब्लेममध्ये असेल, त्यांनी डायल 112ला फोन केल्यानंतर विदिन 10 मिनिट्स तो रिस्पॉन्स टाईम आहे आमचा. त्या कन्सर्न व्हिक्टीमपर्यंत आमचा माणूस पोचतो, त्याची समस्या जाणून आणि ती निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. ड्रायव्हर्स लोकांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पॅनिक न होता लोकल पोलीस स्टेशनला, कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा डायल 112ला फोन करावा आणि जी काही समस्या असेल त्या समस्येचं निराकरण करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जो काय कायदा आहे, तो कायद्यामध्ये जे गैरसमज झालेला आहे तो कायदा सगळ्यांसाठीच आहे. ह्याच्यामध्ये जो कायदा बनवलेला आहे सेंट्रल